विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग, 3 नवजात बालकांचा मृत्यू, 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू. पहाटे 3:30च्या सुमारास आग लागली असल्याची माहिती. नागपूरच्या गोधणी या ग्रामपंचायत परिसरामध्ये गॅस गळती, 40हून अधिक नागरिकांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 200 मीटरचा परिसर हा रिकामा. एनडीआरएफ कडून बचाव कार्य. 7 राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या हालचाली सुरू. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. निवडणूक रणनीतीवरती चर्चा. 7 पैकी 5 राज्यांमध्ये भाजपची सत्ता. एकीकडे महिला आरक्षणाला विरोध तर दुसरीकडे आता विद्यार्थिनींसोबत संवाद. राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका. पुण्यातील छात्रों की गूंज हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी केली टीका. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या चांदगुडे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नवीन अँगल समोर. संगीता चांदगुडे यांच्या जुना व्हिडिओमुळे चर्चा. एका नातेवाईक महिलेमुळे संसारामध्ये वाद निर्माण झाल्याचाही दावा. हिंगोलीमध्ये कावड यात्रेदरम्यान आता 2 डीजे वाहनांच्या आवाजाच्या स्पर्धेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. 2 डीजेवाल्यांची एकमेकांना वाहनं धडकवण्याची स्पर्धा. वाहनांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं एक मोठं पाऊल. तर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची देखील परवानगी. मिठाई विक्रेते आणि बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी. पुणे या ठिकाणच्या कल्याणी नगरमध्ये जीवे मारण्याची धमकी देत 15,000ची लूट करण्यात आली. येरवडा पोलिसांकडून आरोपींना बिड्या. घटनेचा सीसीटीव्ही आला समोर. चाळीसगावच्या आउटरम घाटामध्ये एसटी बस 400 फूट दरीमध्ये कोसळण्यापासून थोडक्यात वाचली. प्रवाशांच्या खिडकीमधून पटापट उड्या तर काहींना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने 40 जण वाचले. मध्य महाराष्ट्र कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.